कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात. स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही. एकनाथ शिंदेंची टीका. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा मोठा दावा. ठाकरेंनी 2.5 वर्षासाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र शहांनी मागणी नाकारली. फडणवीसांचं वक्तव्य. तर फडणवीस अर्धसत्य बोलले. आधी चर्चाच झाली नाही म्हणायचे. आदित्य ठाकरेंचा पलटवार. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी संतोष आंधळे अद्यापही फरार. पोलिसांकडून शोध सुरू. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानियांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार. बावनकुळेंची ग्वाही. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. सुरेश धस यांचा आरोप. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित. 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यापूर्वीच निलंबित. पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार. दिल्लीकरांना जेवढं लुटलं ते परत करावं लागेल. विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा. राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला. सूत्रांची माहिती. बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस. एका प्रकरणात कडूंना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा. कडूंना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ठेवण्यावर आक्षेप. शिवतीर्थवर मनसे नेत्यांची महत्वाची बैठक. आम्ही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंचं मनसे नेत्यांना मार्गदर्शन. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. पुण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कारवाई. गुडघ्यावर चालायला लावत काढली धिंड. नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न. नराधम आरोपीला पोलिसांकडून अटक. पश्चिम रेल्वेवरील 13 तासांचा रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्टेशन दरम्यान जुन्या पुलाचे गर्डर बसवण्यासाठी ब्लॉक. सकाळी 11 पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार. इंग्लंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कटकच्या मैदानावर आज दुसरा वनडे. विराट कोहलीची वापसी होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.